अमरावती ते श्री सद्गुरू गजानन महाराजाचा 141वा प्रगट दिन महोत्सव श्री सद्गुरू गजानन महाराज मंदिर प्रभात कॉलनी इथे श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव 2019 श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे। या कार्यक्रमादरम्यान कलश स्थापना, काकड आरती, 3 दिवसीय सामूहिक पारायण, श्रीचा सामूहिक स्तोत्र पठण व आरती, भक्तगीत व श्रीगायन, नाम गजानन हरिसप्ताचे आयोजन करण्यात आले आहे। हरिभक्त पारायण श्री शामराव देशपांडे महाराज यांच्या वाणीतून भावक कथा वाचन सुरू आहे। शंख कशासाठी ठेवतो? समाधीत जो भक्त गेलेला आहे त्याला समाधीतून जागा करण्यासाठी भगवान आपल्या हाताने त्या शंखाचा स्पर्श त्याच्या उजव्या गालाला करतात। त्याच्या गालाला करतात आणि भगवंताने ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला। ध्रुव पुलकित झाला। ध्यानामध्ये भगवान त्यांच्या हातात जो शंख आहे ना त्याला स्पर्श गालाला पुलकित झाला। अष्टसात्विक भाव जागे झाले। अचानक डोळे उघडले गेले। पाहिलं ध्यानात जे रूप धरलं ते समोर उभं आहे। ध्रुवाचे अनाहूतपणे हात जोडले गेले, डोळे बंद केले, भासत नाही ना म्हणून डोळ्यासमोर आहे। भगवंताने पुन्हा स्पर्श केला, पुन्हा तेच रूप। अरे ध्रुवा मी साक्षात आलेलो आहे। यांचे शेकडो भाविक भक्त लाभ घेत आहे। दररोज सकाळी 5:30 ते 6:30 पर्यंत सामुदायिक ध्यान व चिंतन, आरती व हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भक्तगीत, भावगीत अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविक घेत आहे। श्री सद्गुरू गजानन मंदिर प्रभात कॉलनी येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रगट दिन महोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। जसे भागवत, भजन, कीर्तन, महाप्रसाद यासुद्धा आयोजित केलेला आहे। आणि दिनांक 18 पासून ते 25 पर्यंत हा कार्यक्रम अहोरात्र सुरू असतो। दुसरी गोष्ट असा की दिनांक 25 तारखेला महाप्रसाद आहे दुपारी 12 ते 2 पर्यंत। आणि याच्यामध्ये खूप या मंदिरामध्ये दरवर्षी 7 ते 8 हजार लोक महाप्रसाद घेत असतात, सेवन करत असतात। आणि फार मोठ्या उत्साहाने, मोठ्या हस्यतेने हा सप्ताह साजरा करत असतो। आमच्या मंदिरामध्ये 141वा हा प्रगट दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे 25 तारखेला शोभायात्रा संध्याकाळी 5:30 वाजता आयोजित केली आहे। शोभायात्रे आमच्या मंदिराच्या अवतीभोवती प्रभात कॉलनी, देशपांडेवाडी, कोल्हटकर कॉलनी, विठ्ठल मंदिरापर्यंत पुन्हा परत प्रभात कॉलनीमध्ये इथे थांबणार आहे। VCN न्यूज करिता निकिता राऊत यांचा वृत्तांत।